राज्याची सत्ता मिळाल्यानंतरही एक गोष्ट सर्वांना हवीहवीशी वाटते, ती म्हणजे मुंबई महानगरपालिका. आता या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर राज्यभरातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांसोबत मुंबई एकटी एकीकडे आणि 28 महानगरपालिका दुसरीकडे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आपल्याला मुंबई महापालिकेचे 2-3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. एक, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर तिथं काय होऊ शकतं? एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं जागा वाटप होईल का? आणि झालं तर ते कसं होऊ शकतं? नंबर 3, मुंबईसोबत ठाणे, कल्याण, डोंबिवली इथं जागा वाटप होतं का? आणि सर्वात महत्त्वाचं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा तो मुंबईमध्ये कशा पद्धतीची व्यूहरचना आखतो, स्वतंत्रपणे सामोरे जातात की ते दोघंही एकत्र येतात? हे सगळे मुद्दे समजून घेतल्यानंतर मुंबईचं राजकारण आपल्याला थोडंफार लक्षात येऊ शकतं, अशी आत्ताची परिस्थिती आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण आधीच उल्लेख केल्याप्रमाणे आपण सुरुवात करूयात शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई मुंबई महानगरपालिकेमध्ये दिसते आहे. आत्ताची जी बातमी येते त्यानुसार 18 डिसेंबरला हे दोघंही आपल्या दोन्ही पक्षांची अधिकृत युतीची घोषणा करतील, अशी ताजी माहिती आपल्या हाती आलेली आहे. अर्थात त्यांना युती करण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नाही. ही युती आधीच व्हायला पाहिजे होती का? तर नक्कीच आधीच व्हायला पाहिजे होती. आता परिस्थिती अशी आहे की बैल गेला आणि झोपा केला, अशी अवस्था आहे ठाकरे बंधूंची मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे. कारण अवघे 6 ते 7 दिवस या सगळ्या गोष्टींना त्यांना मिळणार आहे. युतीची घोषणा केल्यानंतर जागा वाटप करायचं, जागा वाटप केल्यानंतर कोणत्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने व्यूहरचना आखायची, लढायचं गणित कसं ठरवायचं, या सगळ्या गोष्टींचं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे. अनेक प्रभाग असे आहेत की जिथे उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंच्या मनसेचा दोघांचाही प्रभाव नाहीये. ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. या प्रभागांची संख्या फार मोठी जरी नसली तरी एका बाजूने तिथं सरळ सरळ ते लढतीत नसतील, अशीच परिस्थिती आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र येण्यामध्ये विलंब झालेला आहे, हे तर सगळ्यांनाच लक्षात आलं. पण काहींचा दावा असा आहे की मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं संघटन खूप मजबूत आहे. त्यांच्या स्थानीय लोकाधिकार समित्या वार्डामध्ये कार्यरत आहेत, ॲम्ब्युलन्स सेवा कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येईल अशी परिस्थिती दिसत नाही, असा अनेकांचा दावा आहे. असं असलं तरी जागा वाटपामध्ये काही अडचणी ज्या येत आहेत त्याच्यावर आपण थोडक्यात नजर टाकूयात. सर्वात महत्त्वाची अडचण ही आहे की मुंबई महापालिकेमध्ये ज्या 84 जागांवर, म्हणजे आत्ता मागच्या ज्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 84 नगरसेवकांच्या ज्या जागा होत्या त्यापैकी अनेक ठिकाणी राज ठाकरेंच्या मनसेने दावा केलेला आहे आणि तिथं थोडासा विलंब होईल अशी शक्यता आहे. मात्र अधिकृत युतीची घोषणा करून त्याबाबतीतली चर्चा पडद्याआड चालू राहील अशी आत्ताची माहिती आहे. युतीची घोषणा 18 डिसेंबरलाच होईल, ही दाट शक्यता आहे. एका अर्थाने मी आधी जे म्हटलं की बैल गेला आणि झोपा केला, अशी अवस्था ठाकरे बंधूंची होईल की काय, अशी परिस्थिती आहे. अर्थात समोरच्या बाजूने सुद्धा भारतीय जनता पक्षाने जी रणनीती आखलेली आहे, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत धुरंधरपणे चाणक्य नीती आखण्यात तरबेज झालेले. मी मागेही बोललो, मी त्यांना मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा ते आपल्या सर्वस्वपणाला लावतील अशी परिस्थिती आहे. अर्थात त्यांच्यासमोर सुद्धा अडचणी असणारच आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, एकनाथ शिंदेंच्या पक्षाने जर फार दुराग्रही भूमिका घेऊन जागा वाटपामध्ये काही हट्ट सोडले नाही तर तिथं भारतीय जनता पक्षाला एक तर कॉम्प्रोमाइज करावं लागेल किंवा मग एकनाथ शिंदेंना काहीतरी वॉर्निंग देऊन सांगावं लागेल की आम्ही जशी युती सांगतो त्याच्या पद्धतीनं आपण युती करा. म्हणजे एकतर्फी युतीची घोषणा होऊ शकते का, इथं हे सुद्धा तिथं घडू शकतं. त्यामुळं एकनाथ शिंदे आज तरी माघार घ्यायला तयार होणार नाहीत, अशी आताची परिस्थिती आहे. काही जरी झालं तरी एकत्र लढायचं असा त्या दोघांचा हेतू आहे. पण अनेक ठिकाणी या युती झाल्यानंतरही काही ठिकाणी परस्पर समन्वय राखून मैत्रीपूर्ण लढती सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना करू शकते मुंबईमध्ये. याच रणनीतीचा अवलंब करून ठाकरे बंधू सुद्धा पडद्याआडून काही सूत्र हलवतात का, हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामुळं
आता निवडणुकीची घोषणा होईपर्यंत ह्या लोकांनी मुद्दाम काही वेळ घेतला का कार्यकर्त्यांना तयारी करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना थेट सिग्नल देण्यापेक्षा ऐनवेळी ज्याची जिथं जास्त ताकद आहे तिचा जास्त वापर करून त्यांना निवडून आणायचं हे सर्व या चारही प्रमुख पक्षांनी ठरवलेलं आहे असं आत्ताचं जरी चित्र आपल्याला वाटतंय. मुंबईच्या भागामध्ये आपण जे सर्वात महत्त्वाचं चर्चा करणार आहोत की मुंबईमध्ये कोणत्या विषयावर निवडणूक होणार आहे. एक तर मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा एक विषय आहे. हिंदू विरुद्ध बिगर हिंदू, त्याला खरं म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम असंच चित्र निर्माण केलं जातं, पण आपण त्याला हिंदू विरुद्ध बिगर हिंदू असं चित्र मानूया. याशिवाय आता भारतीय जनता पक्षाने जिथं मी आधी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचे आणि राज ठाकरेंच्या जिथं अजिबातच प्रभाव नाही तिथं एकनाथ शिंदेच्या पक्षाला बाजूला करून भारतीय जनता पक्ष आपली पूर्ण ताकद पणाला लावू शकतो अशी सुद्धा मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती आहे. त्यामुळं मुंबईची एकूणच निवडणूक आम्ही जसं आधी म्हटलं 28 पालिका महानगरपालिका एका बाजूला आणि मुंबईची एकटी महापालिका ही एका बाजूला पडते. त्यामुळं तडजोडी करायच्याच असतील तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना झुकतं माप द्यायचं, पण मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचं थोडंसं प्राबल्य जास्त ठेवायचं असं पण धोरण भाजप आणि एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये असू शकतं. तीच परिस्थिती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाबतीतही होऊ शकते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला थोडंसं झुकतं माप देऊन नाशिकमध्ये मनसेचा जिथं प्रभाव आहे तिथं शिवसेना उद्धव ठाकरेंची दुय्यम भूमिका घेऊ शकते अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण शेवटी महानगरपालिका काबीज करणं या दोन्ही तिन्ही या खूप प्रतिष्ठेचं दोन्ही बंधूंसाठी ठरणार आहे. आपण मागे एकदा बोललो होतो की ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही त्या दोघांचा जर करिश्मा चालला नाही, विशेषतः मुंबईमध्ये आणि नाशिकमध्ये, तर त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लागू शकतो अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळं दोन्ही बंधू मागच्या काळामध्ये जे भेटले, वारंवार भेटत राहिले, लोकांमध्ये एक त्यांनी चित्र निर्माण केलं की आम्ही एकत्र आलेलो आहोत, दोघांनी जाहीर केलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये अधिकृत युतीची घोषणा त्यांची 18 डिसेंबरला होईल असं दिसतं. मनाने एकत्र आल्यानंतर राजकारणामध्ये पुन्हा एकदा काही व्यूहरचना आखाव्या लागतात आणि तिथं पुन्हा कोणाच्या मनाला काय धक्का लागेल याचा काही अंदाज बांधता येत नाही. अशीच परिस्थिती आता दोन्ही तिन्ही बाजूला दिसते आहे. विशेषतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही नाशिक आणि मुंबईचं जागा वाटप हे खूप किचकट आहे. तीच परिस्थिती एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या मध्ये सुद्धा आहे. मुंबई आणि ठाणे इथं त्यांचं जागा वाटप जवळपास निश्चित होईल, पण तिथं झुकतं माप देण्यामध्ये थोडाफार संघर्ष दोन्ही पक्षाला करावा लागणार आहे. आता उर्वरित ज्या महानगरपालिका आहे महत्त्वाच्या, म्हणजे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिकचा आपण आतापर्यंत उल्लेख केलेला आहे. पण याशिवाय छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आहे, नागपूर महानगरपालिका आहे. नागपूर महानगरपालिकेचा आपल्याला फारशी चर्चा करायची गरज नाही, कारण तिथं भारतीय जनता पक्ष हा खूप वर्चस्व सिद्ध करणारा पक्ष आहे आणि तिथं काही शिवसेनेची किंवा एकनाथ शिंदेची फारशी ताकद नाही. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी परिस्थिती आहे की प्रस्ताव दिलेला आहे, परंतु प्रतिसाद मिळतो नाही मिळत. ऐन वेळेस दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर सरळ सरळ लढू शकतात अशी आत्ताची परिस्थिती आहे. जालना महानगरपालिकेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे. भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये फारसं काही तिथं जुळतं असं चित्र मागच्या काही वर्षात नाही. त्यामुळं आता या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संबंधांवर अवलंबून असलेल्या या निवडणुका, मला असा एक अंदाज आहे, या खूप ताणल्या जातील आणि ऐन वेळेस सगळ्याच पक्षाचे सगळेच उमेदवार इथं रिंगणात असतील. आता यासोबत पुन्हा आपल्याला एक जबाबदारीने सांगायचं आहे की याच घटना मुंबईमध्ये सुद्धा शिवसेनेच्या बाबतीमध्ये, एकनाथ शिंदेच्या आणि भाजपच्या बाबतीमध्ये पण होऊ शकतात. ऐनवेळी जर मुंबईमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेची युती, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, ज्या दिवशी युतीची घोषणा होणार नाही त्या दिवशी पुन्हा आपण या विषयावर बोलू. शक्यता नाकारता येत नाही की ऐन वेळेस जर या दोन्ही पक्षाची युती जागा वाटपून तुटली मुंबईमध्ये, वर किती जरी सांगत असली तरी आतून जी माहिती येते आहे ती अशीच आहे की मुंबईमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत. कारण एकनाथ शिंदेनी जर मुंबईमध्येच भारतीय जनता पक्षासमोर हारागिरी घेतली आणि खूप कमी जागांवर ते लढले, तर निवडून येणाऱ्या जागांच्या बाबतीत, नंतर सत्ता समीकरणाच्या बाबतीमध्ये त्यांना खूप पिछेहाट सहन करावी लागणार आहे. त्यामुळं मुंबईची युती ऐन वेळेस तुटू शकते. आम्ही आधी बोलताना हे सांगितलं होतं की काही ठिकाणी ते मैत्रीपूर्ण लढतही करू शकतात, पण जर तसंही झालं नाही तर मात्र सरसकट सगळीकडेच, कारण काही वार्डांमध्ये जर तुम्ही मैत्रीपूर्ण लढायला लागले तर
सरसगट युती तोडावी लागेल अशी पण परिस्थिती नाकारता येत नाही. अर्थात हे आपण चर्चा करतो आहोत. शेवटी मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची खूप इच्छा आहे आणि की त्यांचं वर्चस्व असावं आणि महापौर त्यांचा व्हावा. कारण मागच्या वेळेस 84 जागा शिवसेनेच्या आणि 82 जागा भारतीय जनता पक्षाच्या होत्या. त्यामुळं एका अर्थाने भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आलेलाच होता किंवा याच्या आधी राहिलेला आहे शिवसेनेसोबत. त्यामुळे भाजपला काही मुंबई महानगरपालिकेची सत्ता काबीजच करता आली नाही अशी काही परिस्थिती नाही. पण एक हाती सत्ता येऊ शकत नसेल तर वर्चस्व असलेली सत्ता भाजपला हवी आहे. ती सत्ता या मुंबई महानगरपालिकेमध्ये यावेळी मिळते का? ही भाजपची खरं प्रतिष्ठेची लढाई आहे आणि आतापर्यंत ही जी महापालिका आहे ती विरोधकांच्या ताब्यात जाऊ दिली नाही. वर्चस्व ठेवून आपण दुसऱ्या पक्षासोबत काम केलेलं आहे हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे त्या मानाने पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये, म्हणजे राज ठाकरे पहिल्यांदा म्हणत नाही मी, पण राज ठाकरे इतक्या ताकदीने उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन पहिल्यांदा असं मला म्हणायचं. दुसरं, एकनाथ शिंदे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षासोबत किंवा भारतीय जनता पक्षाशिवाय मैत्रीपूर्ण लढतीत का होत नाही मैदानात आलेले आहेत. त्यामुळं हे गणित आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामधल्या स्थानिक आपल्या प्रतिनिधींच्या कडनं जी माहिती येईल त्याविषयी सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेत राहू आणि मुंबईमध्ये कसं गणित पुढे जातं, कारण शेवटी मुंबई हाच आता सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय लागलेला आहे. त्यामुळं मुंबईच्या इत्यंभूत घडामोडी पाहण्यासाठी आपण पाहत राहा न्यूज यात्रा. आतापर्यंत आपण जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.